श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, देवर्षी नारदांनी सांगितल्याप्रमाणे, उद्धवांनी सुचवल्याप्रमाणे भगवंताची स्वारी इंद्रप्रस्थ नगरीमध्ये आली. भगवंताचं स्वागत झालं. भगवान त्या ठिकाणी वास्तव्य करतायत. तेव्हा एकदा तु सभामध्ये आस्थितो मुनिभिर्वृतः. युधिष्ठिर एक दिवस मुनी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, बंधू, आचार्य आपल्या कुळातल्या ज्येष्ठ नातलगांसोबत, संबंधित आणि कुटुंबियांच्या बरोबर राजसभेमध्ये बसलेला होता. सर्वांच्या देखतच भगवान गोपाल कृष्णांना उद्देशून तो म्हणाला, क्रतुराजेन गोविंद राजसूयेन पावनी यक्षे विभूतिर्भवत तत्संपादयन प्रभो. हे गोविंदा, यज्ञाचा राजा अशा राजसूय यज्ञाने मी आपल्या पावन विभूती स्वरूप देवतांचे पूजन करू इच्छितो. हे प्रभो, आपण माझा हा संकल्प पूर्ण करावा. हे कमलनयना, वत्पादुके अविरतं परिये चरन्ति ध्यायन्त्य भद्रनशने शुचयो गृणन्ति विन्दन्ति ते कमलनाभ भवापवर्ग. प्रभो, सर्व अमंगल नष्ट करणाऱ्या आपल्या चरणकमलांची जे लोक निरंतर सेवा करतात, ध्यान आणि स्तुती करतात, तेच खरे पवित्र आहेत. ते संसारापासून आपली सुटका करून घेतात आणि जर त्यांनी संसारातील विषयांची इच्छा केली तर त्या इच्छेने सुद्धा ते परिपूर्ण होतात. त्यांची संसारातली इच्छा सुद्धा पूर्ण होती, पण अभक्तांना मात्र काहीच मिळत नाही. तद्देव देव भवत चरणारविंद. हे देवदेवा, या लोकांना आपल्या चरणकमलांच्या सेवेचा प्रभाव पाहू दे. कुरुवंशी आणि सृंजयवंशी राजांपैकी जे लोक आपले भजन करतात आणि जे करीत नाहीत, त्यांच्यामधले अंतर हे प्रभो आपण लोकांना दाखवा. भगवत भक्तीचा प्रभाव आणि भगवंताच्या विरोधाचा प्रभाव सगळ्यांना दिसू द्या. प्रभू, आपण सर्वांचे आत्मा, समदर्शी आणि आत्मानंदाचे साक्षात्कारी आहात. स्वतः ब्रह्म आहात. आपल्या ठाई आपपर भाव अजिबात नाही. तरी सुद्धा जे आपली सेवा करतात त्यांना कल्पवृक्षाप्रमाणे फळ मिळतेच. त्या फळामध्ये जो कमी अधिकपणा असतो तो सेवेनुसार असतो, या उलट कधी होत नाही. राजा, धर्माचं हे बोलणं ऐकून भगवान गोपाल कृष्ण त्याला म्हणाले, सम्यक व्यवसितं राजन भवता शत्रुकर्षण कल्याणी येन ते कीर्ती लोकाननुभविष्यति ऋषीणां पितृदेवानां सुहृदामपि नः प्रभो सर्वेषामपि भूतानां मिप्सितः क्रतुराडयन्. शत्रूवर विजय मिळवणारे हे धर्मा, आपला निश्चय अतिशय चांगला आहे. हा यज्ञ केल्याने सर्व लोकांमध्ये आपल्या मंगल कीर्तीचा विस्तार होईल. राजन, आपला हा महायज्ञ ऋषी, पितृगण, देवता संबंधी आम्ही व सर्व प्राणी या सर्वांना प्रिय आहे. पृथ्वीवरील सर्व राजांना जिंकून सर्व पृथ्वी आपल्या ताब्यात घे आणि सर्व सामग्री एकत्री करून हा महायज्ञ कर. माझा तुला पाठिंबा आहे. राजा,
तुझे हे चारही भाऊ लोकपालांच्या अंशापासून जन्मलेले आहेत. संयमी अशा तू इंद्रियांवर ताबा नसणाऱ्यांना प्राप्त न होणाऱ्या मला जिंकून घेतलेले आहेस. जगात देवसुद्धा तेज, यश, लक्ष्मी किंवा ऐश्वर यांच्या बळावर माझ्या भक्ताचा पराभव करू शकणार नाहीत. मग एखाद्या राजाची तिथे काय कथा आहे? भगवंताचं हे म्हणणं ऐकलं आणि राजा युधिष्ठिराचं मुख आनंदित झालं, प्रफुल्लित झालं. त्यांनी श्रीकृष्ण तेजाने अधिक प्रभावशाली बनलेल्या आपल्या भावांना दिग्विजय करण्याची आज्ञा केली. राजा त्यांनी सृंजय वंशी वीरांसह सहदेवाला दक्षिण दिशेला, नकुलाला मत्स्य देशीय वीरांसह पश्चिमेला, अर्जुनाला केकेयी देशीय वीरांसह उत्तरेकडे आणि भीमसेनाला मद्र देशीय वीरांसह पूर्वेकडे पाठवलं. राजा त्या वीरांनी आपल्या सामर्थ्याने सर्व दिशांकडील राजांना जिंकून आणि यज्ञ करू इच्छिणाऱ्या युधिष्ठिराला विपुल धन आणून दिलं. अजून जरासंध मात्र अजिंक्य आहे हे ऐकून राजाला काळजी वाटू लागली. त्यावेळीला श्रीकृष्णांनी उद्धवांनी सांगितलेला उपाय राजाला सांगितला. राजा, यानंतर भीमसेनोर्जुन कृष्णो ब्रह्मलिंगधरास्त्रयः. गोपाल कृष्णांची स्वारी भीम अर्जुनांना बरोबर घेऊन ब्राह्मणाचा वेश धारण करून गिरिव्रजाला गेले. तिथेच जरासंध राहत होता. राजा जरासंध ब्राह्मणांचा अतिशय भक्त होता. परीक्षिता गृहस्थोचित धर्मांचं पालन करणारा होता. अर्जुन, भीम, गोपाल कृष्ण हे तिघही जण ब्राह्मणाचा वेश घेऊन अतिथी सत्काराच्या वेळी जरासंधांकडे गेले आणि त्यांनी राजाकडे याचना केली. त्यावेळेला राजन, आपले कल्याण असो, आम्ही तिघेही जण आपले अतिथी म्हणून आलो आहोत आणि फार लांबून आलो आहोत, म्हणून आम्ही मागू ते आम्हाला भिक्षा म्हणून आपण द्यावं, अशी हे तिघजण याचना करू लागले. सहनशील माणसं काय सहन करू शकत नाहीत? दुष्ट माणसांना न करण्यासारखं काय? उदार पुरुष काय देऊ शकत नाही? आणि समदर्शी असणाऱ्याला परक्का कोण आहे? जो दान करत होता त्याला काय अडचण होती राजा? जो मनुष्य स्वतः समर्थ असूनही या नाशवान शरीराने सज्जनांनी वाखाणण्याजोगे अविनाशी यश मिळवत नाही, त्याची निंदा करावी तेवढी थोडी आहे. त्याच्याविषयी शोक करणंच योग्य आहे. राजा, हरिश्चंद्र रंतिदेव धान्याचे शेतात पडलेले दाणे वेचून उदरनिर्वाह करणारे मुद्गल, शिवी, बली, व्याध, कपोत आदी पुष्कळशा व्यक्तींनी अतिथीला आपलं सर्वस्व देऊन या नाशवान शरीराने अविनाशी पद प्राप्त करून घेतलंय. तर करता खूप काही येऊ शकतं, पण करताना सत्सविवेक बुद्धी जागृत ज्याची आहे तोच या अविनाशी गोष्टीला प्राप्त करू शकतो. कितीही नाशवान गोष्टींमध्ये राहिला तरी अविनाशी पद प्राप्त करून घेता येणं हाच तर या देहाचा सगळ्यात महत्वाचा भाग आपल्याला लक्षात आला पाहिजे. शुकाचार्य म्हणतात, राजा जरासंधानी त्या लोकांचा आवाज, त्यांचं रूप, मनगटांवर धनुष्याच्या दोरीचे पडलेले घट्टे ही चिन्ह पाहून हे ब्राह्मण नाही क्षत्रिय आहेत हे ओळखलं. आता त्यांना पूर्वी कुठं पाहिलं असावं याविषयी तो आठवण करू लागला. हे खात्रीने क्षत्रिय असून ब्राह्मणाचा वेश घेऊन आले आहेत, म्हणून त्यांना मी याचना केल्यास देण्यास कठीण असे माझे शरीरही देईन. भगवंतांनी ब्राह्मणाचा वेश धारण करून बलीचे सारे ऐश्वर्य हिरावून घेतले, तरी सुद्धा त्याची सगळीकडे पसरलेली पवित्र कीर्ती आज सुद्धा ऐकिवात आहे, हा विचार जरासंध करू लागला. भगवंतांनी इंद्राची राजलक्ष्मी बलीकडून काढून घेऊन त्याला परत देण्यासाठीच ब्राह्मणाचे रूप धारण केले होते हे माहीत असूनही आणि शुक्राचार्यांनी अडवूनही दैत्य राजाने त्यांना पृथ्वीचं दान दिलंच ना. मनामध्ये त्याचा विचार सुरू होता, जो क्षत्रिय ब्राह्मणासाठी आपले जीवन खर्ची घालून या नाशवान शरीराने विपुल यश संपादन करीत नाही, त्याच्या जगण्याला काय अर्थ आहे? उदार अंतःकरणाच्या जरासंधाने असा विचार करून श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीमसेनाला म्हटलं, ब्राह्मणांनो, आपणास पाहिजे ते मागा,
मी आपल्याला माझे मस्तक सुद्धा द्यायला तयार आहे. हे ऐकल्यावरती ब्राह्मणाच्या वेशातले भगवंत म्हणाले, युद्धन्नो देहि राजेंद्र द्वंद्वशो यदि मन्यसे. राजेंद्रा, आम्हाला अन्नाची भिक्षा नको. आम्ही क्षत्रिय आपल्याकडे युद्धासाठी आलो आहोत. आपली इच्छा असेल तर आपण आम्हाला द्वंद्व युद्धाची भिक्षा द्या. हे पहा, हा पांडुपुत्र भीमसेन आहे आणि हा याचा भाऊ अर्जुन आहे. मी या दोघांचा मामे भाऊ, तुझा शत्रू कृष्ण आहे. श्रीकृष्णांनी असं सांगितलं तेव्हा राजा जरासंध खो 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 हसू लागला आणि मग चिडून म्हणाला, अरे मूर्खांनो, तुम्हाला जर युद्धच हवे असेल तर देतो, पण कृष्णा, तुझ्यासोबत मी युद्ध करायला तयार नाही. का? कारण तू मुळातच भित्र आहे. बरं, दुसरी गोष्ट, तू क्षत्रिय पण नाही, तू गवळ्याच्या घरी वाढलाय. त्याच्यामुळे मी तुला क्षत्रिय सुद्धा मानत नाही. मला तुझ्यासोबत अजिबात युद्ध करायची इच्छा नाही. अर्जुनासोबत काय युद्ध करणार आहे? अर्जुन तर माझ्यापेक्षा कितीतरी लहान आहे. माझ्या बरोबरीचा बलवान सुद्धा नाही, म्हणून मी याच्याबरोबर सुद्धा लढणार नाही. मग मी ह्या फक्त भीमासोबत युद्ध करू शकतो. इत्युक्त्वा भीमसेनाय प्रादाय महतीं गदाम. असं म्हणून जरासंधाने भीमसेनाला एक मोठी गदा दिली आणि स्वतः दुसरी गदा घेऊन तो नगराच्या बाहेर आला. नंतर युद्धाची खुमखुमी असलेले दोन्ही वीर सपाट रणभूमीवर येऊन एकमेकांना भिडले आणि आपल्या वज्रासारख्या प्रचंड गदेने एकमेकांवर प्रहार करू लागले. ते डावीकडे उजवीकडे असे वेगवेगळे पवित्र बदलत असून शोभून दिसत आहेत, जणू काही दोन श्रेष्ठ नट रंगमंचावर युद्धाचा अभिनय करत आहेत. राजा, जेव्हा एकाची गदा दुसऱ्याच्या गदेला टक्कर देत होती तेव्हा वाटत होतं की झुंजणाऱ्या दोन्ही हत्तींच्या दातांचा खडखड आवाज येतोय किंवा विजांचा कडकडाट होतोय. जेव्हा दोन हत्ती अतिशय रागाने झुंजू लागतात ना राजा, रुईच्या फांद्या तोडून एकमेकांवर त्यांचे तडाखे देतात, त्यावेळेला त्या फांद्यांचे तुकडे तुकडे होतात. त्याप्रमाणे जेव्हा जरासंध आणि भीमसेन बाहुबलाने आपापल्या गदांनी एकमेकांचे खांदे, कंबर, पाय, हात, मांडे आणि खांद्यांचे सांधे यावर वार करायला लागले तेव्हा त्यांच्या गदांचा चुराडा झाला. अशा प्रकारे जेव्हा गदांचा चक्काचूर झाला तेव्हा ते दोघंही वीर रागाने ठोसे लगावून एकमेकांचे चूर्ण करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांचे ठोसे म्हणजे जणू लोखंडी हातोड्यांचेच वार होते. दोन हत्तींप्रमाणे लढणाऱ्या त्यांच्या थपटा आणि ठोशांचा आवाज विजेच्या कडकडाटाप्रमाणे भासत होता. परीक्षिता, जरासंध आणि भीमसेन या दोघांचंही युद्धातील कौशल्य, बळ आणि उत्साह अगदी सारखा होता. दोघांची शक्ती जराही कमी झालेली नव्हती, त्यामुळे जय पराजयाचं चिन्ह दिसना. दोघंही वीर रात्रीच्या वेळी मित्रांसारखे राहत आणि दिवसा अटीतटीने लढत. महाराज, अशा प्रकारे लढता 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 त्यांचे 27 दिवस निघून गेले. या दोघांमध्ये 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 27 दिवस घनघोर युद्ध झालं. 28वा दिवस उगवला आणि मग मात्र भीमसेन म्हणाला, एकदा मातुले यन्वै प्राह राजन् वृकोदरः न शक्तोऽहं जरासन्धं निर्जेतुं युधि माधव. 28व्या दिवशी भीमसेन आपला मामे भाऊ भगवान गोपाल कृष्ण यांना उद्देशून म्हणाला, माधवा, युद्धामध्ये मी जरासंधाला जिंकू शकत नाही. हे ऐकल्यावर भगवान गोपाल कृष्णांच्या लक्षात आलं की भीमसेन सुद्धा आपली ताकद आता या जरासंधासमोर टिकवू शकत नाही. अशा वेळेला जरासंधाला मारण्यासाठी भगवान गोपाल कृष्णांनी त्याला एक युक्ती सांगितली. ती कशा प्रकारे आणि काय झालं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.